सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये हार्दिक स्वागत. इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. आज आपल्या या प्रकरणातील जो महत्त्वपूर्ण घटक आहे 1.3 भांडवल आवश्यकता कॅपिटल रिक्वायरमेंट याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, कोणताही व्यवसाय म्हटला तर त्या ठिकाणी भांडवलाची नितांत आवश्यकता असते आणि भांडवलावर आधारित व्यवहार हे त्या ठिकाणी केले जातात. कोणताही व्यवसाय सुरुवात करण्याच्या आधी त्या व्यवसायाचा विचार हा व्यावसायिकाच्या मनात येतो आणि म्हणून व्यावसायिकाच्या मनात अशा प्रकारचा विचार येणं म्हणजेच त्या प्रकल्पाची कल्पना येणं होय. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या शक्यता आहेत व्यावसायिक शक्यतांचा शोध घेण्याला सुरुवात होते. प्रकल्पाची कल्पना सुचल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे पर्याय हे ते व्यावसायिकासमोर उपलब्ध असतात आणि नेमक्या कोणत्या पर्यायाची निवड करायची आहे, नेमका कोणता पर्याय हा आपल्या व्यवसायासाठी सुटेबल आहे, योग्य आहे, व्यवहार्य आहे, अशा प्रकल्पाची निवड ही केली जाते. त्याचप्रकारे त्या निवडलेल्या प्रकल्प उभारणीसाठीचं जे निवड केलेली आहे ते व्यवहार्य प्रकल्पाला एकूण किती भांडवलाची आवश्यकता आहे, ती भांडवलाची आवश्यकता ही निश्चित केली जाते आणि त्याचप्रकारे तो जे भांडवल लागणार आहे ते कोणत्या स्वरूपात लागणार आहे ते स्वरूप देखील निश्चित केले जातं. त्यानुसार त्या भांडवलाचे आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. कारण की व्यवसायामध्ये जे आर्थिक नियोजन आहे, किती खर्च येणार आहे, किती उत्पन्न येणार आहे, खर्च कोणकोणत्या गोष्टीवर करायचा आहे, खर्च कधी करायचा आहे, या गोष्टी, या सर्व ज्या बाबी आहेत, या सर्व बाबींची जमवाजमव करावी लागते किंवा हे जे सर्व आहे हे आधी विचार करावा लागतो. त्याचप्रकारे आर्थिक नियोजनामध्ये सध्या किती संसाधनं उपलब्ध आहेत, किती साधनसामुग्री उपलब्ध आहेत आणि नव्याने किती साधनसामुग्री घ्यायची आहे याचा देखील पुरेपूर विचार आर्थिक नियोजनामध्ये केला जातो. खऱ्या अर्थाने जर का पाहिलं तर आर्थिक नियोजन हे जे उपलब्ध साधनं आहेत आणि जी उपलब्ध नसलेली साधनं आहेत, उपलब्ध असलेली साधनं आणि उपलब्ध नसलेली साधनं, जी उपलब्ध असलेली साधनं आहेत त्यांना आपण उपलब्ध साधनं असं म्हणूया आणि जी साधनं उपलब्ध नाही आहेत मात्र ती व्यवसायासाठी आवश्यक आहेत अशी साधनं ही नव्याने विकत घ्यायची आहेत आणि त्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. आणि म्हणून आर्थिक नियोजन म्हणजे काय तर उपलब्ध साधने आणि भांडवलाची गरज यांच्याशी निगडीत असणारी ही एक संकल्पना आहे. म्हणून आर्थिक नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य आहे. आर्थिक नियोजन म्हणजे उपलब्ध साधने आणि भांडवलाची गरज यांच्याशी निगडीत असलेली संकल्पना आहे. मग उपलब्ध जी साधनं आहेत आणि आवश्यक असणारी जी साधनं आहेत, म्हणजे उपलब्ध नसलेली साधनंही आवश्यक असतात. जी उपलब्ध साधनं आहेत आणि जी उपलब्ध नसलेली साधनं आहेत म्हणजेच आवश्यक असलेली जी साधनं आहेत त्यांना देखील भांडवलाची आवश्यकता असते आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक नियोजन करणं हे क्रमप्राप्त प्रत्येक व्यावसायिकाला ठरत असतं. मित्रांनो, आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी आर्थिक नियोजन हे प्रत्येक व्यावसायिकाला करावं लागतं. भांडवलाची आवश्यकता प्रत्येक व्यवसायाला असते आणि व्यवसायानुरूप त्या किती भांडवलाची आवश्यकता आहे, कोणत्या भांडवलाची आवश्यकता आहे. आता कोणत्या भांडवलाची आवश्यकता याचा अर्थ असा की काही व्यवसायासाठी दीर्घ कालावधीपर्यंत भांडवलाची आवश्यकता असते, काही व्यवसायाला अल्प कालावधीसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि काही व्यवसायांना मध्यम कालावधीसाठीची भांडवलाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यवसायानुसार, प्रत्येक व्यवसायाच्या स्वरूपानुसार, आकारमानानुसार भांडवलाची आवश्यकता ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि म्हणून असे जे प्रकार आहेत, असे जे वेगवेगळे जे व्यवसायाचे प्रकार आहेत त्यांच्यासाठी असणारे भांडवलाची वेगवेगळे प्रकार हे असतात आणि त्यामुळे
त्यामध्ये आपण मुख्यत्वे करून भांडवलाच्या आवश्यकतेमध्ये मुख्यत्वे करून 2 भांडवलाचे प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. पहिला म्हणजे स्थिर भांडवल, फिक्स्ड कॅपिटल म्हणतात. म्हणजेच काय तर दीर्घ कालावधीसाठी वापरले जाणारे तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात, त्यालाच फिक्स्ड कॅपिटल असे म्हणतात. असे जे भांडवल असतं ते दीर्घ कालावधीसाठी वापरलं जातं आणि त्याचप्रकारे विक्रीच्या उद्देशाने जे मालमत्ता खरेदी करण्यासाठी जो खर्च केला जातो, जो भांडवली स्वरूपाचा खर्च केला जातो त्यालाच स्थिर भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, या व्याख्येमध्ये मुख्यत्वे करून 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. असे जे भांडवल आहे स्थिर भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी वापरले जातात आणि दुसरं म्हणजे विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी असे भांडवल उपयोगाला येतं. मग आता असे कोणते मालमत्ता आहेत, या ठिकाणी मालमत्ता हा शब्द आलेला आहे, म्हणजेच असे कोणत्या मालमत्ता आहेत की ज्या खरेदी करण्यासाठी हे स्थिर भांडवलाची आवश्यकता असते किंवा दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी अशा प्रकारची मालमत्ता आहे ती. तर मित्रांनो पहा, उदाहरणार्थ जमीन व इमारत, लँड अँड बिल्डिंग, उपस्कर व अन्वायुक्ती, फर्निचर अँड फिक्चर्स, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी, वाहन, व्हेकल्स, ह्या ज्या मालमत्ता आहेत, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर्स, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल्स, हे सर्व जेवढे पण ॲसेट्स आहेत, मालमत्ता आहेत, ह्या सर्व मालमत्ता ह्या व्यवसायाला दीर्घ कालावधीपर्यंत वापरता येतात. लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि इमारत जर का एक वेळेस घेतली व्यवसायाने तर आपण याला थोडं हे करून घेऊ. जमीन आणि इमारत एकदा जर का घेतली तर ते दीर्घ कालावधीपर्यंत व्यवसाय जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जमीन आणि इमारत त्या व्यवसायासाठी वापरता येते. फर्निचर अँड फिक्चर्स देखील दीर्घ कालावधीपर्यंत 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्षापर्यंत वापरता येते. त्याचप्रकारे यंत्रसंच, प्लांट अँड मशिनरी, हे देखील एक वेळेस जर का मशिनरी कारखान्यांमध्ये बसवली तर ते दीर्घ कालावधीपर्यंत वापरता येते. त्याचप्रकारे वाहन एक वेळेस खरेदी केली तर 1-2 वर्ष, ते 1-2 वर्षापर्यंत नव्हे तर 1-2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी किंबहुना 10-10, 20-20, 30-30 वर्षापर्यंत देखील वाहनं ही वापरता येतात. म्हणजे याचा अर्थ असा की हे सर्व जेवढे पण ॲसेट्स आहेत त्या सर्व दीर्घ कालावधीसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲसेट्स आहेत, मालमत्ता आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारचे जे ॲसेट्स आहेत ते खूप महाग स्वरूपात भेटतात आणि त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी त्याचप्रकारे यांच्यावर केला जाणारा खर्च हा खूप मोठ्या प्रकारचा असतो आणि म्हणून हे जे मालमत्ता आहेत त्या व्यवसायाला दीर्घ कालावधीपर्यंत वापरता येतात. त्याचप्रकारे हे दररोज काही खरेदी केली जात नाहीत तर ते काही ठराविक काळातच खरेदी केले जातात आणि म्हणून अशा ज्या मालमत्ता आहेत ते पुन्हा विक्रीच्या उद्देशाने घेतलेली नसते. एकदा जर का खरेदी केली तर ते पुन्हा विक्रीच्या उद्देशाने खरेदी केलेली नसते. म्हणजेच काय तर त्याच्या पुन्हा जी विक्री आहे ती विक्री ही केली जात नाही, ती स्वतः व्यवसायासाठी वापरली जात असते. आणि म्हणून अशा प्रकारचे जे मालमत्ता आहे ते मालमत्ता खरेदी करण्यासाठी लागणारा जो भांडवल असतो किंवा खर्च केलेला जो भांडवल आहे त्यालाच म्हणतात स्थिर भांडवल, त्यालाच म्हटलं गेलेलं आहे स्थिर भांडवल. तर मित्रांनो, ही जी स्थिर भांडवल आहे हे स्थिर भांडवल आपल्याला मुख्यत्वे करून भौतिक ज्या मालमत्ता आहेत यालाच आपण म्हणतो फिजिकल ॲसेट्स किंवा याला स्थिर मालमत्ता, फिक्स्ड ॲसेट्स असे देखील म्हणतात. हे जे सर्व जे मालमत्ता आहेत, हे सर्व जे ॲसेट्स आहेत, या सर्व ॲसेट्सला भौतिक मालमत्ता किंवा स्थिर मालमत्ता, फिजिकल ॲसेट्स किंवा फिक्स्ड ॲसेट्स असे देखील म्हणतात. तर या मालमत्ता खरेदीसाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल म्हणजेच कुठलं भांडवल? स्थिर भांडवल होय, त्याला स्थिर भांडवल असे देखील म्हणतात. स्थिर भांडवलाची आवश्यकता कधी असते? स्थिर भांडवलाची आवश्यकता कधी असते तर नवीन कंपनीच्या स्थापनेवेळी, कंपनी ही नव्याने स्थापन झालेली असेल तर त्यावेळेस स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. किंवा विद्यमान कंपनी असेल तर विद्यमान कंपनीचं विस्तार करायचा असेल, एका शहरामध्ये असणारी त्याचं ऑफिस असेल किंवा कारखाना असेल तर वेगवेगळ्या शहरांमध्ये ते स्थापन करायचं असेल तर अशा वेळेस त्याचा विस्तार होतो आणि विस्तारासाठी देखील
अधिक भांडवलाची, स्थिर भांडवलाची अधिक आवश्यकता असते आणि म्हणून विद्यमान कंपनीचं जर का विस्तार करायचा असेल, एक्सपान्शन करायचं असेल किंवा डेव्हलपमेंट करायचं असेल तर अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम राबवले जातात आणि अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. त्याचप्रकारे जुन्या साधनसामुग्री असतील, जुने साधनसामुग्री, ओल्ड मशिनरीज असतील, ओल्ड व्हेकल्स असतील, अजून ओल्ड फिक्स्ड ॲसेट्स एनी फिक्स्ड ॲसेट्स असेल तर अशा वेळेस जे साधनसामुग्री जे जुने झालेले आहेत मात्र आता ते कामाला येऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता बदलण्यासाठी स्थिर भांडवलाची नितांत आवश्यकता असते. तर मित्रांनो, हे जे 3 केसेस आहेत हे 3 केसेस अत्यंत महत्त्वाचे आहेत की स्थिर भांडवलाची आवश्यकता कधी असते. तर नवीन कंपनीच्या स्थापनेवेळेस, विद्यमान कंपनीचा विस्तार आणि विकास करण्यासाठी, वेगवेगळ्या कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी, त्याचप्रकारे साधनसामुग्री बदलण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. तर स्थिर भांडवलाची आवश्यकतेनुसार किंवा आवश्यकता प्रारंभिक अवस्थेमध्ये, कंपनीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये योजना कोण तयार करतं की स्थिर भांडवल किती असावं, या संदर्भात जी योजना आहे ती योजना कोण तयार करतं, तर कंपनीचे जे प्रवर्तक असतात ते कंपनीचे प्रवर्तकच स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रारंभिक हा शब्द अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रारंभिक योजना हे कंपनीचे प्रवर्तक तयार करत असतात. कंपनीचे प्रवर्तक हे कोण असतात, तर कंपनीचे प्रवर्तक हे कंपनीची कल्पना किंवा व्यवसायाची कल्पना ज्यांनी मांडलेली असते आणि त्यांनी स्थापना केलेली असते असे जे सभासद असतात ते कंपनीचे प्रवर्तक असतात किंवा अशी जी व्यक्ती असतात त्यांना कंपनीचे प्रवर्तक असे म्हणतात. त्याचप्रकारे मित्रांनो, हे जे कंपनीचे प्रवर्तक आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल गोळा करण्याचे काम करत असतात. जसे की भांडवल बाजार असेल, भांडवल बाजारामध्ये आपण पाहिलेलं आहे भाग म्हणजे शेअर्स, कर्जरोखे, बंधपत्रे यांच्या विक्रीतून दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले जाऊ शकते आणि म्हणून भागांची विक्री जर का केली, समहक्क भागांची विक्री केली तर कंपनीला शेवटपर्यंत, कंपनीचं अस्तित्व असेपर्यंत, कंपनीचं विसर्जन होईपर्यंत समहक्क भागांवरचं जे भांडवल आहे ते भांडवल कंपनीला वापरता येतं आणि म्हणून मित्रांनो ते दीर्घ मुदतीच्या भांडवलामध्ये येतं. कर्जरोखे, दीर्घ मुदतीच्या कर्जरोख्यांची विक्री ही कंपनी करू शकते, बंधपत्रांची देखील विक्री करू शकते आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून भांडवलाचं जे नियोजन आहे किंवा भांडवल उभारायचं जे आहे काम, ते काम पूर्ण करू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी स्थिर भांडवल आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना कोण तयार करतं. आता या ठिकाणी हे प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिण्यामागचे एकच कार्य आहे की आपल्याला जर का परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला ते उत्तर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहेत. तर हे व्यवस्थित नीट लक्षात घ्या. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक आहेत ते आपण मुद्दे स्वरूपात लिहिलेले आहेत. तर हे व्यवस्थित या प्रकारे जर का मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर परीक्षेमध्ये प्रश्नांचे उत्तर लिहिताना तुम्हाला सोपं जाईल. तर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत आवश्यकतेवर परिणाम करणारे, स्थिर भांडवलाची आवश्यकता कोणत्या उद्योगांना आहे किंवा कोणत्या व्यवसायाला आहे आणि कशा प्रकारे त्याचा परिणाम हा कमी जास्त होतो, कोणाला स्थिर भांडवलाची आवश्यकता आहे किंवा कमी आहे किंवा अधिक आहे, कोणत्या व्यवसायाला स्थिर भांडवल जास्त स्वरूपात लागतं, काही व्यवसायांना स्थिर भांडवल हे कमी स्वरूपात लागतं. आणि म्हणून स्थिर भांडवल म्हणजेच काय, आपण याआधी पाहिल्याप्रमाणे लक्षात ठेवा, हे जी उदाहरणं आहेत ही अत्यंत महत्त्वाची. जमीन, इमारत, उपस्करवान वाकृती, यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी, वाहन, व्हेकल्स असे वेगवेगळे अनेक उदाहरणं आहेत. तर आपण हे काही सिलेक्टेड उदाहरणं घेतलेले आहेत जसे की आपल्याला लक्षात येतील लवकर. म्हणून स्थिर भांडवलाची आवश्यकतेवर म्हणजे त्या ते जी उदाहरणं आपण पाहिली लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, तर त्या उदाहरणांमध्ये कोणत्या व्यवसायाला अधिक आवश्यकता आहे आणि ती जी वस्तू आहेत प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग कोणत्या व्यवसायाला कमी आवश्यकता आहे आणि त्याचप्रकारे त्यांच्या स्वरूपानुसार वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे यामधला तो म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. व्यवसायाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे त्यानुसार स्थिर भांडवलाच्या प्रमाणावर परिणाम पडतो. प्रमाण हे कमी असावं किंवा अधिक असावं त्यावर परिणाम पडतो. मग पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पादनाचा उद्योग असेल किंवा लोकोपयोगी सेवा असतील. उत्पादनाचे उद्योग असेल म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग असेल,
वस्तू निर्माण करण्याचा जर का उद्योग असेल तर अशा वेळेस स्थिर भांडवल हे जास्त लागतं. कारण की उत्पादन उद्योगामध्ये वस्तूंची निर्मिती केली जात असते आणि सातत्याने वस्तूंची निर्मिती करण्यासाठी त्या ठिकाणी जमिनीची आवश्यकता आहे, मशिनरीची आवश्यकता आहे, यंत्रसामुग्रीची आवश्यकता आहे, फर्निचर्सची आवश्यकता आहे, ऑफिसची आवश्यकता आहे आणि म्हणून या सर्व घटकांसाठी स्थिर भांडवलाचे प्रमाण हे अधिक लागते. या ठिकाणी मी ॲरोने दर्शवले. ॲरो हा वरच्या दिशेने म्हणजे याचा अर्थ काय, अधिक लागतं. स्थिर भांडवलाचे प्रमाण कसं लागतं, या ठिकाणी अधिक लागते. लोकोपयोगी सेवा, एस टी महामंडळ, त्याचप्रकारे रेल्वे. आता या ठिकाणी लोकोपयोगी ह्या वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत, रेल्वे असतील, एस टी महामंडळ असेल, त्याचप्रकारे हॉस्पिटल्स असतील, सरकारी हॉस्पिटल्स असतील, हे जे सेवा आहेत जे की लोकोपयोगी लोकांसाठी उपयोगी ठरणारे ज्या सेवा आहेत, सार्वजनिक सेवा, तर त्या सेवांसाठी लागणारं स्थिर भांडवलाचं प्रमाण देखील जास्त लागणार आहे. कारण की त्यासाठी लागणारी जागा, यंत्रसामुग्री, बाकीचे सर्व जेवढे पण घटक असतील त्याच्याशी रिलेटेड असणारे, तर त्यासाठी लागणारे जे सेवा आहेत त्या सेवांसाठी भांडवल हे स्थिर भांडवल हे अधिक लागणार आहे. त्याचप्रकारे खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे जर का उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल, खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारा उद्योग, त्याच्यासाठी लागणारा जो स्थिर भांडवलाचं प्रमाण आहे, बघा ॲरो हा खाली दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय, स्थिर भांडवलाचं प्रमाण हे कसं लागणार आहे, कमी लागणार आहे. कारण की खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रत्यक्षामध्ये वस्तूची निर्मिती केली जात नाही. त्या वस्तू आणायची आहेत आणि ते वस्तू आणून विकायच्या आहेत. ते एका ठिकाणी विकलं काय आणि अनेक ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकलं काय, बाजारात जाऊन विकलं काय, कुठे जाऊन जरी विकले तरी देखील ते वस्तूंची विक्री ही होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक ढोबळमानाने खरेदी विक्रीचा जो व्यवसाय आहे, या खरेदी विक्रीच्या व्यवसायासाठी स्थिर भांडवलाचं प्रमाण हे उत्पादन उद्योग आणि लोकोपयोगी सेवा यांच्या तुलनेने खूप कमी लागतं. लागतच नाही आपण असं म्हणू शकत नाही, मात्र यांच्या तुलनेने खूप कमी लागतं. पुढचा मुद्दा आहे व्यवसायाचे आकारमान. मोठ्या आकाराचे व्यवसाय असेल तर स्थिर भांडवलाचे प्रमाण हे जास्त लागणार आहे आणि लहान आकाराचे व्यवसाय असेल तर स्थिर भांडवलाचे प्रमाण हे कमी लागणार आहे. तिसरा मुद्दा आहे व्यवसायाची व्याप्ती. आता व्यवसाय हे वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात. कंपन्या हे उत्पादनाचं, काही कंपन्या उत्पादनाचं देखील काम करतात, त्याचप्रकारे वितरणाचं देखील काम करतात, म्हणजे वस्तूंची विक्री करण्याचे काम देखील करत असतात. वितरण ही संकल्पना विक्री या संकल्पनेपेक्षा खूप विस्तृत स्वरूपाची, मात्र आपण ढोबळमानाने विक्री ही आता वितरणाचा अर्थ लक्षात घेऊया. म्हणजेच काय, उत्पादन आणि वितरणाचं कार्य देखील करत असतात. ज्या कंपन्या किंवा जे व्यवसाय उत्पादन आणि वितरण हे दोघंही काम करतात त्यांना तुलनेने स्थिर भांडवलाचे प्रमाण हे अधिक लागतं. आणि केवळ वितरणाचे काम करत असतील तर स्थिर भांडवलाचे प्रमाण कमी लागतं. वितरणामध्ये काय, वितरण करणे म्हणजे काय, वस्तूंची विक्री करणे, केवळ खरेदी विक्री करणे, त्यासाठी लागणारं जो स्थिर भांडवलाचे प्रमाण आहे ते अत्यंत कमी लागत असतं. पुढे भाडेतत्वाचे प्रमाण, लीज बेसिस म्हणजेच काय, तर एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी, अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्यांची काही मालमत्ता दुसऱ्याच वापरण्यास देतो. काही कालावधीकरता किंवा विशिष्ट कालावधीसाठी, हे शब्द लक्षात ठेवा, दुसऱ्याच वापरण्यास देतो. उदाहरणार्थ जमीन, इमारत, यंत्र इत्यादी. तर अशा प्रकाराला किंवा अशा प्रकारच्या कराराला भाडेतत्वाचे करार असे म्हणतात. अशा प्रकारच्या कराराला हा एक प्रकारचा करार असतो आणि त्यामुळे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी, काही काळासाठी दुसऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यास देतो, त्यावेळेस त्याला भाडेतत्वाचे करार असे म्हणतात. आणि म्हणून जमीन भाड्यावर घेणे, इमारत भाड्यावर घेणे, यंत्र भाड्यावर घेणे काही कालावधीसाठी, आणि त्यानंतर त्याचे भाडे दिल्यानंतर, तो कालावधी संपल्यानंतर ती व्यक्ती ज्याने भाड्यावर दिलेलं असेल त्या व्यक्तीकडे ते पुन्हा त्याची मालमत्ता ही सुरक्षित असते. आणि म्हणून अशा प्रकारे जर का व्यवसायाने भाडेतत्वाच्या करारावर जर मालमत्ता घेतलेली असेल तर अशा वेळेस त्या उद्योग संस्थेला स्थिर भांडवल कमी लागते. उदाहरणार्थ एक मोठी कंपनीने विचार केला
आणि ती मोठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 3 कोटी रुपयाची जागा त्यांना विकत घ्यायची आहे. मात्र जर का 3 कोटीची जर का आज जागा विकत घेतली तर त्यांना उत्पादनासाठी लागणारा जो पैसा आहे हा पैसा कमी पडतोय. तर त्यांनी एक निर्णय घेतला की 3 कोटीची जागा आज विकत घेण्याऐवजी 40,000 रुपये महिन्याच्या जे भाडेतत्वावर मिळणारी जी जागा आहे ती त्यांनी आज विकत घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे याचा अर्थ असा की 3 कोटी ऐवजी त्यांना आज 40,000 रुपये महिन्याची जी जागा आहे ती परवडणार आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी 3 कोटी रुपये न जाता आज केवळ त्यांचे जे काम आहे ते 40,000 रुपयांवर भागते. आणि म्हणून 3 कोटी कुठे आणि 40,000 कुठे या ठिकाणी हा एक डिफरन्स पडतो. आणि म्हणून स्थिर भांडवलाचं जे प्रमाण आहे ते स्थिर भांडवल भाडेतत्वाच्या प्रमाणामुळे किंवा करारामुळे कमी लागते. उपकराराची व्यवस्था, सब कॉन्ट्रॅक्ट, उत्पादनाची काही प्रक्रिया इतर उत्पादकांकडे करार करून देणे म्हणजेच उपकरार होय. याला सब कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पादनं आहेत ते कंपनीमध्येही होतच असते. मॅन्युफॅक्चरिंग हे चालत असते. वेगवेगळ्या वस्तूंची उत्पादने घेतली जाते. मात्र त्या वस्तूंऐवजी त्यांचे जे पार्ट्स आहेत, वेगवेगळ्या मशिनरीजचे जे पार्ट्स आहेत, तर ते पार्ट्स हे समजा कंपनीने ठरवलं की लवकर उत्पादन घेणं हे शक्य होईल. मात्र ते जे काही पार्ट्स आहेत त्या मशिनरीचे, ते मशिनरीचे वेगळे पार्ट्स किंवा काही पार्ट्स हे दुसऱ्या कंपनीकडून किंवा दुसऱ्या व्यवसायाकडून त्यांना घ्यायचे असतील तर अशा वेळेस त्या कंपनीशी पहिली जी कंपनी आहे ती कंपनी ही करार करते. आणि म्हणून यालाच म्हणतात उपकरार किंवा उपकराराची व्यवस्था असे म्हणतात. सब कॉन्ट्रॅक्ट. उत्पादनाची काही प्रक्रिया इतर उत्पादकांकडे करार करून देणे म्हणजेच उपकरार होय. स्थिर भांडवलाचं प्रमाण जर का अशा प्रकारचं करार जर का केलेलं असेल तर साहजिकच आहे की जी पहिली कंपनी आहे त्या पहिल्या कंपनीला स्थिर भांडवलाचं प्रमाण हे कमी लागेल. कारण की ते जे उत्पादनाचं कार्य ते दुसरी कंपनी करते आणि म्हणून पहिल्या कंपनीला अशा प्रकारचं स्थिर भांडवलाचं प्रमाण हे कसं लागणार आहे, कमी लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो जर का उपकराराची व्यवस्था केलेली असेल तर उपकराराच्या व्यवस्थेमुळे स्थिर भांडवलाचे प्रमाण हे कमी लागतं. 6वा मुद्दा आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. जुन्या मालमत्तेची जर का खरेदी केली, उदाहरणार्थ मशिनरीज आहेत, यंत्रसंच किंवा यंत्रसामग्री आहेत. यंत्रसामग्री ही नव्याने देखील मिळते, नवी यंत्र देखील मिळतात आणि जुनी यंत्र देखील मिळतात. बाजारपेठेमध्ये नवी यंत्र देखील उपलब्ध असतात आणि जुनी यंत्र देखील उपलब्ध असतात. जसं आपण घेताना काही नवीन व्हेइकल्स घेतात, काही जुने व्हेइकल्स घेतात. म्हणजे नवीन 2 व्हीलर्स घेतात, जुन्या 2 व्हीलर्स घेतात. काही जणांना जुन्या 2 व्हीलर्स नवीन 2 व्हीलर्सऐवजी जुनी 2 व्हीलर्स घेण्यामध्ये रस असतो. का असतो? कारण की त्यांचा पैसा वाचतो. या ठिकाणी एक सांगायचं तात्पर्य असा की जुन्या मालमत्ते जुनी जर का 2 व्हीलर जर का चांगली असेल तर अशा वेळेस जुन्या 2 व्हीलरवरच आज आपलं काम भागते आणि आपले जे एक्स्ट्राचे पैसे नवीन 2 व्हीलर घेण्यासाठी लागणारे होते ते आज आपले वाचत आहेत. आणि म्हणून असंच नेमकं बिझनेसमध्ये देखील होतं, व्यवसायात देखील होतं की जुनी जी मशिनरी आहे त्या जुनी मशिनरी खरेदी केल्यामुळे नवीन मशिनरीवर होणारा जास्तीचा खर्च हा वाचतो. आणि म्हणून अनेक व्यवसाय हे जुन्या मालमत्तेची खरेदी करतात जी की चांगली असते. आणि म्हणून जुन्या मालमत्तेची खरेदी करून जे लागणारा जो स्थिर भांडवल आहे हा स्थिर भांडवल ते कमी करतात. आणि हेच जर का नवीन वस्तू जर का खरेदी केली किंवा नवीन जे मशिनरीज आहेत ते मशिनरीज यंत्रसामुग्री जर का खरेदी केली तर अशा वेळेस लागणारं स्थिर भांडवलाचे प्रमाण हे अधिक असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जुन्या मालमत्तेचे संपादन केल्यामुळे स्थिर भांडवलाचे प्रमाण कमी लागते. 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन करणे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी उद्योगधंदे विकसित झालेले नाही आहेत अशा प्रदेशांमध्ये मुळात सरकार हे सवलत देत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्ता संपादन करण्यासाठी सवलत देत असते, मदत करत असते. आणि त्या ठिकाणी जमीन
असेल किंवा यंत्रसामुग्री असेल त्या प्रदेशाला विकसित करण्यासाठी सरकार हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन व्हावेत आणि त्या प्रदेशाचा विकास व्हावा यासाठी सवलतीच्या दरामध्ये मालमत्ता किंवा जे स्थिर मालमत्ता जे आहेत त्या स्थिर मालमत्ता पुरवण्याचं कार्य करत असते. तर त्यामुळे सरकारी सवलत मिळाल्यामुळे त्या उद्योगधंद्यांचा फायदा होत असतो आणि स्वस्त दरामध्ये त्यांना त्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता मिळत असतात आणि म्हणून स्थिर भांडवलाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी लागते. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय स्थिती कशा प्रकारची आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजा भविष्यकालीन किंवा नजीकच्या भविष्यकाळामध्ये जर का प्रतिकूल परिस्थिती असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, तर अशा वेळेस दीर्घ कालावधीसाठी दूरदृष्टी ठेवून स्थिर भांडवल अधिक लागते. कारण की उद्योग व्यवसाय असा विचार करतात की त्या ठिकाणी ही जी मालमत्ता आहे किंवा ही जी मशिनरीज आहेत, प्लांट्स आहेत, तर हे पुढे जाऊन मिळणार नाही आहेत आणि आपल्या उद्योग व्यवसायासाठी हे आवश्यक आहे. व्यवसाय जर का चालवायचा असेल तर ते मिळवणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती असेल, युद्धजन्य स्थिती असेल तर स्थिर भांडवल हे अधिक लागतं. 9 अर्थव्यवस्थेचा कल. अर्थव्यवस्थेचा कल कसा आहे याचा अभ्यास आजच करावा लागतो आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा कल जर का अनुकूल असेल, भविष्यकाळामध्ये उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल, भविष्यकाळ हा चांगल्या स्वरूपाचा दिसत असेल तर स्थिर भांडवलाचे प्रमाण हे अधिक असतं आणि म्हणून अर्थव्यवस्थेचा कल हा शेअर मार्केटवर मुख्यतः आधारित असतो किंवा बाजारामध्ये कोणत्या कंपनीचे शेअर्स किंवा कोणत्या वस्तूचे भाव हे कशा स्वरूपाचे कशा प्रकारचे आहेत आणि त्यांचे भाव मागील 1 वर्षापासून 2 वर्षापासून कशा प्रकारे जात आहेत. वरच्या दिशेने जात असतील तर अशा वेळेस ते ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांचे स्थिर भांडवलाचं प्रमाण हे अधिक असतं. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचा कल. लोकसंख्या ही दैनंदिन वाढतच आहे, तर त्यामुळे लोकसंख्या वाढ या घटकाकडे अनेक व्यावसायिक एक संधी म्हणून पाहतात. लोकसंख्या वाढली की त्यांचा व्यवसाय देखील वाढतो आणि म्हणून असे कोणकोणते व्यवसाय आहेत. मग ऑटोमोबाईल उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असेल, तयार कपड्यांचे व्यवसाय असेल, जीवनावश्यक वस्तू असतील, तर इतर चैनीच्या अनेक वस्तू असतील, तर असे जे उद्योग आहेत तर अशा उद्योगांचे भरभराट होताना आपल्याला दिसते आणि म्हणून लोकसंख्या जितकी वाढली जास्त तितक्याच प्रकारे त्यांना लागणाऱ्या वस्तू देखील वाढणार आहेत, त्यांना लागणाऱ्या वस्तूंच्या मागणीत देखील वाढ होणार आहे आणि त्यामुळे ते वस्तू खरेदी करणार आहेत. तर त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी अशा सर्व उद्योगांना स्थिर भांडवलाचं प्रमाण अधिक लागतं. म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे 11वा मुद्दा आहे ग्राहकांचं प्राधान्य. अतिमहत्त्वाचं आहे. मोबाईल फोन उत्पादक असतील, मोबाईल नेटवर्क प्रदाते असतील, तर हे सेवांची निर्मिती करत असतात. वस्तू आणि सेवा निर्माण करून ते बाजारपेठेमध्ये देत असतात. ग्राहकांना कोणत्या सेवेची आवश्यकता आहे, गरज कोणत्या सेवेची आहे ते ओळखतात आणि त्यानुसार आपल्या उत्पादनामध्ये ते बदल करत असतात. उत्पादनामध्ये बदल केल्यामुळे त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होते. त्याचप्रकारे प्रदाते नेमक्या ग्राहकांना कोणत्या सेवेची आवश्यकता आहे, कोणत्या सेवेची गरज आहे हे ते ओळखतात आणि आपल्या सेवेमध्ये ते तात्काळरित्या बदल करत असतात, संशोधन करत असतात. हे एक संशोधनाचंच कार्य आहे. आपण मागील तासिकेमध्ये पाहिलेलं आहे, मागील व्हिडिओमध्ये जर का आपण पाहिलं तर संशोधनाचा विषय आलेला आहे. संशोधन आणि विकास कार्यामध्ये मदत करत असते संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या महत्त्वाच्या या मुद्द्यामध्ये. तर मित्रांनो हे जे सर्व आहे ते संशोधनाचे कार्य आहे आणि ग्राहकांचे जे प्राधान्य आहे ते ग्राहकांच्या प्राधान्यांना विशेष करून महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्थिर भांडवलाचं प्रमाण कसं लागतं, जास्त लागतं. पुढचा मुद्दा आहे शेवटचा स्पर्धात्मक घटक. आज आपण पाहतो
प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा ही खूप वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस ती अधिकच वाढत राहणार आहे. एका व्यवसायाने तंत्र वापरलं, वेगळं तंत्र वापरलं, आधुनिक तंत्र वापरलं आणि यंत्राचा वापर केला, त्याच्या वस्तूच्या उत्पादनामध्ये काहीतरी वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला, नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला की जे लोकांच्या गरजेशी निगडीत आहे, त्याची विक्रीही वाढते. तसंच इतर संस्था देखील जसं ते पाहिलं, अनुकरण केलं की तसं इतर व्यावसायिक संस्था ह्या देखील अनुकरण करत असतात. म्हणजेच काय, तर तांत्रिक आणि यांत्रिक स्पर्धेमध्ये वाढ झालेली. जशी जशी तांत्रिक आणि यांत्रिक स्पर्धा वाढत जाते, तंत्र आणि यंत्रामध्ये जशा प्रकारे वाढ होत जाते, त्या प्रकारे वेगवेगळे व्यावसायिक संस्था हे ते तंत्र आणि यंत्र विकत घेण्याचा प्रयत्न करतात. आणि तंत्र आणि यंत्र जर का जास्त प्रकारे जर का विकत घेण्याचा प्रयत्न होत असेल तर स्थिर भांडवलाचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त लागतं. तर मित्रांनो, स्वाध्याय म्हणून किंवा परीक्षेमध्ये आपल्याला या प्रकारचा प्रश्न येतो, स्थिर भांडवल म्हणजे काय आणि स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा. तर या प्रश्नाची तयारी व्यवस्थित करा. मुद्दे आपण घेतलेले आहेत, त्या मुद्द्यांनुसार अभ्यास करा आणि या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.